चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील बामर्डा रेती घाटावर पैशांच्या वादातून भरत नागपाल या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्याची हत्या करणाऱ्या वाळू माफिया टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। या हत्या प्रकरणातील अमोल कांबळीसह एकूण 12 आरोपींवर ही कठोर कारवाई करण्यात आली असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। 1 मार्च 2026 रोजी बामर्डा रेती घाटावर पैशांच्या वादातून आरोपींनी पोकलेंड मशीन लावून रस्ता अडवला व फिर्यादी पंकज वानखेडे आणि त्यांच्या साथीदारांना घेरलं। तलवारी व लाकडांनी सशस्त्र हल्ला करत भरत नागपाल याला बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर तलवारीनं वार करून त्याला नदीच्या खोल पात्रात फेकण्यात आलं, ज्यात त्याचा मृत्यू झाला। हल्ल्यानंतर आरोपींनी वाहनांची तोडफोड करून ती डिझेल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला होता। वरोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वर्धा व इतर भागातून 12 आरोपींना अटक केली। तपासात ही टोळी रेती चोरीसह खुनाचा प्रयत्न, अवैध दारू विक्री व जुगारासारख्या गंभीर गुन्ह्यात सक्रिय असल्याचं समोर आलं। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात मकोका लावण्यासंदर्भातला प्रस्ताव तयार केला। यावर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या संघटित गुन्हेगारी टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले करतायत।